उसनी घेतलेली देणी देण्यासाठी नवनवीन शक्कल लढवल्या जात असल्याचे बऱ्याच वेळा पाहायला मिळते। मानगावमध्येही अशाच एका अवलियाने एक प्लान केला होता। 12 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रारही दाखल केली। मात्र चाणाक्ष पोलिसांनी खोटा डाव उधळून लावत फिर्यादीलाच गजाआड करत या प्रकरणाचा निकाल लावलाय। मानगाव नजीक भाले ते चांदेवाडी रस्त्यावर 4 मोटारसायकल स्वारांनी कोयत्याचा धाक दाखवत बोलेरो गाडीसह 12 लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची तक्रार मानगाव पोलीस स्थानकात आल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे। या प्रकारामुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले। मात्र फिर्यादी संदीप दरेकर आणि सुनील वायकर या दोघांनी हा बनाव रचल्याचे उघड झाले। संदीप आणि सुनील या जोडगोलीने आपली देणी देण्यासाठी दरोड्याचा भला मोठा प्लॅन आखला। प्लॅनप्रमाणे संदीपची गाडी मानगाव पुणे ताम्हाणी मार्गावर सोडून सुनीलच्या गाडीतून पुन्हा इंद्रापूरला आली। थेट पोलीस स्थानकात जाऊन आम्हाला मारून आणि कोयत्याचा धाक दाखवत गाडी आणि 12 लाखाचा मुद्देमाल चोरट्याने लुटल्याची तक्रार दाखल केली। पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली। मोबाईल कॉलची तपासणी करून सीडीआरद्वारे या कथित दरोड्याचा पर्दाफाश केला। ठेवायची तुम्हाला सोबत येत आणि सुनील तो झालू जीप घेऊन आला। तसंच मानगाववरून पुन्हा निजामपूर मार्गे विळा आणि तिथे त्यांनी त्यांची बोलेरो जीप जो फिर्यादी आहे त्याची बोलेरो जीप ठेवली आणि रस्त्यामध्ये मोबाईल टाकला कुठेतरी आणि बाकी त्याचे जे पाकिट गळ्याची चेन आणि इतर डॉक्युमेंट आणि इतर 2 मोबाईल हे सुनीलकडे दिले आणि सुनीलने त्याच्या एका ठिकाणी काम करतो त्याच्या ऑफिसमध्ये ठेवले। ते संपूर्ण पोलिसांनी मालमत्ता हस्तगत केली। एकूण जो त्यांनी 7 लाख रुपये जबरीने चोरली ही खोटी बातमी अशी पोलिसांनी दिली आहे। आम्ही जवळजवळ म्हणजे 12 तासामध्ये संबंधित गुन्ह्यातील गाडी ही हस्तगत केली आणि इतरही मुद्देमाल आम्ही हस्तगत केला आहे। मोबाईल कॉलची तपासणी करून सीडीआरद्वारे या कथित दरोड्याचा पर्दाफाश केला। तपासात चोरीस गेल्याचा बनाव केलेला सर्व ऐवज पोलिसांनी हस्तगत केला। यात रोख रक्कम चोरीला गेली नसल्याचेही निष्पन्न झाले। दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। संवाद मराठीसाठी प्रवीण गोरेगावकर, माणगाव।